सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा विजय वडेट्टीवारांनी आरोप केला होता आणि त्यानंतर माफीनामा सुद्धा दिला। सुप्रिया सुळेंनी हा आरोप धादांत खोटा असून वडेट्टीवारांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती। यानंतर वडेट्टीवार यांनी सुळेंची माफी मागितली आहे आणि आपल्याकडून त्यांचा अनावधानाने उल्लेख झाला असं म्हटलंय। सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला। मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आक्रमक पवित्र्यानंतर वडेट्टीवारांनी माफी मागितली। अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला होता। हा आरोप करताना वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळे यांचंही नाव घेतलं। विखे पाटील यांनी ओबीसीचं प्रमाणपत्र घेतलेलं आहे। अर्ध्या मराठ्यांनीच घेतलाय, 90% घेतलाय। ते काय आता जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे। हो, सगळ्यांच्याकडे आहे, कोण नाही आहे, सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे। वडेट्टीवार यांच्या आरोपानंतर सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेत सोशल मीडियात पोस्ट केली। विजय वडेट्टीवार यांनी माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा आरोप केला। माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याची माहिती त्यांना नेमकी कुणी आणि कोणत्या आधारावर दिली हे त्यांनी जाहीर करावं। तसंच माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा त्यांचा दावा असेल तर त्यांनी त्या संदर्भातील पुरावा जाहीरपणे सादर करावा आणि ते सिद्ध करावं। अन्यथा कोणत्याही पुराव्याशिवाय केलेल्या या आरोपाबद्दल त्यांनी माझी जाहीर माफी मागावी अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी केली। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही वडेट्टीवारांवर घणाघात केला। सुप्रिया सुळेताई आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा चुकीचा समज किंवा चुकीचा मेसेज देऊन चुकीच्या बाबतीमध्ये बोलणं हे पक्ष आम्ही सहन करणार नाही। मला वाटतं त्यांनी कोणाची सुपारी घेतली ते त्यांनाच विचारा। त्यांना कुठून पुरावा भेटला सुप्रियाताईंनी ओबीसी दाखला घेतलाय आणि सुप्रियाताईंनी ओबीसीचा दाखला घेऊन केला। यानंतर वडेट्टीवार यांनी सोशल मीडियात पोस्ट करत सुप्रिया सुळे यांची माफी मागितली। ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनवधानानं उल्लेख झाला। त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता। अनवधानानं त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो। मात्र याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत माझी भूमिका बदललेली नाही। एकीकडे ओबीसी प्रमाणपत्र घेऊन सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या हक्कांवर आघात करायचा, ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसायचा, या भूमिकेचं मी कधीही समर्थन करणार नाही। माझा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आहे अशी पोस्ट करत वडेट्टीवार यांनी माफी मागितली। आता मला असं वाटतं त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं असेल, आपण त्या विषयावर पडदा टाकूया। या राज्यासमोर महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे आरोप, खड्डे असे खूप महत्त्वाचे विषय आहेत आणि माझी अतिशय विनम्र विनंती आहे की हे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज असतात, त्यामुळे कोणीही अशा बाबतीत थोडं संवेदनशीलपणे बोलावं आणि अशा घटना परत होणार नाही अशी खबरदारी सगळ्यांनीच घ्यावी।